श्री स्वामी समर्थ. सर्वांचं श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना एक नम्र विनंती आहे, आपण जर आपल्या श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवरील सर्व सणवार व्रतवैकल्याचे माहिती व व्हिडिओ व तोडगे आपल्यापर्यंत पोहोचतील. श्री स्वामी समर्थ. बघा, आज आपण बघणार आहोत की सर्व व्रतामध्ये सर्व व्रत जे श्रेष्ठ आहे म्हणजे पौर्णिमेचा सत्यनारायण त्याची माहिती आणि आपण पूजा संबंधित ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण या व्हिडिओच्या अंतर्गत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा अल्पशा प्रयत्न करणार आहोत. तर त्यासाठी आपण स्वामी मार्गानुसार श्री स्वामी समर्थ महाराजांची जेव्हा सेवा करत असतो तेव्हा आपल्याला केंद्रातून, मठातून किंवा महाराजांच्या मंदिरातून आपल्याला सांगितलं जाते की प्रतिपौर्णिमा आपण कर्जमुक्तीसाठी किंवा आपण जर कर्ज घेतलं असेल किंवा इन्स्टॉलमेंटवर कुठली वस्तू घेतली असेल आणि ते कर्ज आपल्याकडून चुकत नसेल तर आपण प्रतिपौर्णिमेला सायंकाळी प्रदोष काळामध्ये आपल्या घरामध्ये श्री सत्यनारायणाचं पूजन आपण करावं, असं आपल्याला केंद्रात, मठात आणि मंदिरात महाराजांच्या सांगितलं जातं. मग आपण हे पूजन कसं करावं, तर सर्वप्रथम आपण आपल्या घरी सुचिरभूत होऊन, आसनस्थ होऊन आपल्या देवघरासमोर असा एक पाट टाकावा आणि या पाटावर आपण एक पांढरं वस्त्र जे आहे ते अंतरावं किंवा पिवळ्या रंगाचं जरी असलं तरी चालेल, ते अंतरावं. त्याचबरोबर 3 नागवेलीची जोडपाने ठेवावी. प्रथम आपल्या उजव्या हाताच्या जी सुपारी आहे ती गणपतीची आहे, गणेशाची. मधली सुपारी जी आहे ती कुलदेवतेची आहे आणि आपल्या डाव्या हाताची जी सुपारी आहे ती वरुण देवतेची आहे. त्याचबरोबर आपण मुठभर किंवा अंजोडीभर गहू मधोमध टाकावे व त्यावर तांब्याने भरलेला कलश उदक आपण तिथे ठेवावा व त्यात 7 नागवेलीची पाने किंवा 5 टाकावी व त्यात 1 रुपया सुपारी व तांदळाने भरलेलं जे तांबण आहे किंवा संध्या पात्र आहे ते त्यावर ठेवावं व त्यावर एक रंगनाथाची मूर्ती किंवा बाळकृष्णाची जी मूर्ती आहे किंवा विष्णूची कुठल्याही प्रकारची जी मूर्ती आपल्या देवघरात असेल ती आपण तिथे ठेवावी. सोबत सत्यनारायणाचा फोटो ठेवावा. त्याचबरोबर 3 वाट्यामध्ये खडीसाखरेचा नैवेद्य आणि शुद्ध तुपातून बनवलेला रव्याचा वाटीवर शिरा आपण या पूजेसाठी करायचा. त्यासाठी आपल्याला फुले जे मिळतील ते फुले, हळद, कुंकू, अष्टगंध, अक्षता, धूप व माळ व एक श्रीफळ असं देवाला अर्पण करायचं. त्याचबरोबर एक दिवा आपण लावून घ्यायचा अखंड आणि अशा पद्धतीने आपण प्रदोष काळामध्ये पूजन आपल्या घरी मांडायचं. मग आपण हे पूजन करत असताना पौर्णिमा ज्या दिवशी असेल त्या दिवशी सायंकाळी 5:30 वाजताच्या दरम्यान आपल्याला ही पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला ही केंद्रात मिळते ही जी पोथी आहे सत्यनारायणाची 5 अध्यायाची, यामध्ये पूर्ण विधी दिलेला आहे आणि यामध्ये पूर्ण अध्याय दिलेले आहेत. तर पूजा कशी मांडायची ते सुद्धा यामध्ये सांगितलं गेलेलं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये 5 अध्याय सुद्धा आहेत. तर अशा पद्धतीची पुस्तिका सुद्धा आपल्याला लागणार आहे. अशी पूजा मांडल्यानंतर आपण पूजा कशा पद्धतीने करायची, तर आपण या गणेशाची पूजा करायची, कुलदेवतेची पूजा करायची आणि त्याचबरोबर आपण वरुण देवतेची पूजा करायची. प्रत्येक देवी देवतांचं पूजन आपल्याला हळद, कुंकू, अष्टगंध वाहून करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला त्यांना पुष्प व्हायचं आहे, धूप व्हायचं आहे, दीप व्हायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला खडीसाखरेचा नैवेद्य सुद्धा आपल्याला त्यांना दाखवायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने ही सत्यनारायणाची पूजा आपल्या घरच्या घरी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे. तर या पूजेनं होतं काय, तर या पूजेनं आपल्या घरामधील समूळतः सर्व दोष निघून जातात, आपल्या पितरांना सद्गती मिळते, घरातील अन्न जे आहे अन्नधान्यामध्ये बरकत मिळते, शेती उत्तम पिकते, घरामध्ये सुख, शांती, समाधान नांदते. आणि तुम्ही असं बघितलं असेल की प्रत्येक ठिकाणी सत्यनारायणाचं पूजन शुभ कार्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे आणि जेव्हा सत्यनारायणाचं पूजन आपल्या घरामध्ये होत असतं तेव्हा सकारात्मक लहरी व माता लक्ष्मी जे आहेत, माता लक्ष्मीचं पूजन हे सुद्धा आपल्या विष्णू भगवंताबरोबर म्हणजे लक्ष्मीनारायणाचं पूजन या पूजनामध्ये होत असतं आणि घरामध्ये सुख, शांती, पैसा टिकायला सुरुवात होते व लक्ष्मी प्राप्तीचे मार्गे खुले होतात. अशा पद्धतीचं हे सोपं आणि साधं व्रत आपण आपल्या स्वामी समर्थ मार्गानुसार आपल्या घरी करत राहावं, जेणेकरून आपल्याला सुख, शांती, समाधान मिळेल. बघा, हे व्रत सर्वमध्ये कलियुगामध्ये त्वरित फलित देणारं हे व्रत आहे आणि या व्रताच्या प्रभावे करून आपल्याला स्वामी महाराजांची कृपा आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. त्याचबरोबर आपल्याला हे जे जगत आहे हे जगत पालन पोषण करण्याची जबाबदारी भगवान विष्णूंकडे आहे आणि संहार करण्याची जबाबदारी भगवान शंकरांकडे आहे आणि निर्माण करण्याची जबाबदारी भगवान ब्रह्मांकडे आहे. तर पालन पोषण करता म्हणजे तो जगाचा बाप असतो आणि विष्णुमय जगत हे असल्यामुळे
आपल्याला सत्यनारायणाचं पूजन जर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरामध्ये 12 पौर्णिमा जर आपण हे जर पूजन केलं आणि वाटीभर शिरा केला तुपाचा आणि त्याचबरोबर तो शिरा फक्त घरच्या सदस्यांनी खाल्ला व त्याचबरोबर स्वामी महाराजांची आरती, गणेशाची आरती, त्याचबरोबर सत्यनारायणाची आरती, माता लक्ष्मीची आरती व कुलदेवतेची आरती अशा पद्धतीने आपण आरती करून मंत्र पुष्पांजली वाहून यांतो देवगणा पूजा मदाव पार्थिवा इष्टकाम सिद्धार्थ पुनरागमनायच म्हणजे या पूजनाचं विसर्जन आपल्याला थोडक्यात अक्षदा वाहून त्याच वेळेला करायचं आहे. अशा पद्धतीने जर आपण पूजन केलं तर आपल्याला महाराज नक्कीच भरभरून यश देतील व तुमचं कर्ज जे आहे ते फिटायला सुरुवात होईल. बघा, आपण खूप मोठ्या पूजा करतो, नारायण नागबडी, शांती, त्रिपिंडी यासारख्या. त्या कशासाठी असतात तर आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान यावं यासाठी हे पूजन असतं. आणि पूजन करत असताना सुचिरभूतता म्हणजे मनामध्ये भाव तेवढा महत्वाचा. त्याच प्रमाणात आपण जी ही सत्यनारायणची पूजा करत असतो यामुळे सुद्धा आपल्या पितरांना सद्गती मिळत असते व आपल्या घरामध्ये आर्थिक उन्नती होत असते, शेती उत्तम पिकत असते. अशा पद्धतीची ही पूजा आहे. तुम्ही पूजा तुमच्या घरी नक्की करा. अनुभव खूप येतात आणि अनुभव घेण्यासारखे आहेत. बघा, स्वामी महाराजांच्या कृपाशीर्वादाने ही जी पुस्तिका आहे या पुस्तिकेमध्ये 5 अध्याय आपल्याला दिलेले आहेत. हे 5 अध्याय सुद्धा आपल्याला हे पूजन झाल्यानंतर आपल्याला वाचायचे आणि 5 अध्याय झाल्यानंतर आपल्याला आपल्या आवडत्या आरत्या स्वामी महाराजांची, गणेशाची, देवीची आणि सत्यनारायणाची आरती आपल्याला वाचायचीच आहे. आणि याचा जो प्रसाद असतो तो सर्व घरातील सदस्यांनी कुटुंबातील ग्रहण करावा. या प्रसादाचा त्याग करू नये, इतरत्र कोणाला प्रसाद देऊ नये. कारण हा प्रसाद जो आहे या प्रसादाच्या वियोगाने खूप मोठे दुःख कलावतीने भोगले होते असं या कथेमध्ये सांगितलेलं आहे. आणि चित्रगुप्त राजाने सुद्धा यामध्ये त्याची जी संपदा होती ती क्षणात आपदा होऊन नष्ट झाली होती. त्यामुळे याचा त्याग करू नये आणि या प्रसादाचं भक्षण आपण प्रीतीने व स्वामी महाराजांच्या कृपेने व सत्यनारायणाच्या आशीर्वादाने करावं. या प्रसादाचं असं महत्व आहे की हा प्रसाद जरी नुसतं ग्रहण केला आणि आपण जर संकल्प केला की मी पूजन करीन तरी आपले कामं मार्गी लागतात व स्वामी महाराज आपल्या कष्टांना, आपल्या प्रयत्नांना यश देतात. एवढं मोठं त्वरित फल देणारं हे व्रतामध्ये व्रतश्रेष्ठ हे कलियुगामध्ये फलित देणारं सत्यनारायणाचं व्रत आहे. आणि या दिवशी आपण त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री, विष्णू गायत्री, व्यंकटेश स्तोत्र, स्त्री सूक्त, पुरुष सूक्त, गीतेची 18 नावे अशा पद्धतीचं आपण घरामध्ये विष्णू सहस्रनाम आपण असं स्तोत्र मंत्राचं पठण करून लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा सुद्धा आपण करू शकतो. त्याचबरोबर आपण या दिवशी पौर्णिमेला घरामध्ये सत्यनारायणाचं पूजन जेव्हा असते तेव्हा आपण 108 याचे पानं जे आहेत तुळशीचे किंवा मंजिरी पत्र आहेत ते सुद्धा आपण भगवान बाळकृष्णाला सुद्धा आपण वाहू शकता. आणि या पोथीमध्ये पूर्ण पूजेचं विधान दिलेलं आहे. अशा पद्धतीचं हे जे पूजन आहे हे अत्यंत तुम्हाला मनापासून सांगतो की अत्यंत त्वरित फल देणार आहे आणि कर्जमुक्ती देणार आहे. त्यामुळे हे पूजन जर तुम्ही करत असाल तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा आणि स्वामी महाराजांची तुमच्यावर कृपा समजा की तुमच्याकडून हे पूजन स्वामी महाराज करून घेत आहेत. तर अशा पद्धतीचं हे पूजन आपण करावं व इतरांनाही या पूजनाची माहिती फॉरवर्ड करावी व आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावा. श्री स्वामी समर्थ. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.